तर PYQच्या M1 सिरीजमध्ये आपण चेक करतो लिमिटचा आणखी एक क्वेश्चन, ज्यामध्ये आपल्याला जर लिमिट ऑलरेडी गिवन असेल 1/2 आणि आपल्याला काही अननोन व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर कुठल्या कंडिशन्स बनतात आणि त्या कंडिशन्स यूज करून आपण क्वेश्चन कसे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. सो लेट्स चेक इट आउट. बघा, आपल्याकडे गिवन आहे लिमिट x टेंड्स टू 0 a sin square x प्लस b log cos x अपॉन h टू द पॉवर 4. आता या लिमिटची काहीतरी व्हॅल्यू आहे. जर लिमिटची काहीतरी व्हॅल्यू आहे याचा अर्थ काय होते की लिमिट एक्झिस्ट करते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लिमिट काय करते, तुमची एक्झिस्ट करते. जर लिमिट एक्झिस्ट करत असेल तर दोन कंडिशन पॉसिबल आहे. एक तर या लिमिटची व्हॅल्यू फिक्स असायला पाहिजे, म्हणजे कुठेही अनडिफाईंड राहायला नाही पाहिजे, किंवा ही व्हॅल्यू एक 0/0 असायला पाहिजे. दोनपैकी एक पॉसिबल कंडिशन. आता आपण चेक करूया. बघा, जर आपण या फंक्शनमध्ये लिमिटची व्हॅल्यू पुट केली, लेट्स से लिमिट 0 पुट करायची होती. अच्छा, लिमिट कॅल्क्युलेट करायची होती, 0 पुट करून बघू. बघा, a टाइम्स साइन स्क्वेअर ऑफ 0 प्लस b टाइम्स लॉग ऑफ कॉस 0 अपॉन 0चा पॉवर 4. बघा काय झालं, साइन 0 काय असते 0, तर a इंटू 0 झाला प्लस b इंटू लॉग 1 झाला. लॉग 1ची व्हॅल्यू पण 0 असते, कारण कॉस 0ची व्हॅल्यू 1 आहे, लक्षात ठेवा. आणि हा 0चा पॉवर 4 म्हणजे 0. a इंटू 0 0, लॉग 1ची व्हॅल्यू 0, तर बेसिकली 0 प्लस 0 झाला तुमचा 0, आणि हा पण झाला 0. हा तुमचा 0/0चा फॉर्म आहे. जर तुमचा कोणत्याही फंक्शनचा जर फॉर्म 0/0 असेल आणि त्याची लिमिट जर एक्झिस्ट करत असेल, याचा अर्थ आपण तिथे काय करू शकतो, एल हॉस्पिटल रूल अप्लाय करू शकतो. सो म्हणून म्हणतो बाय अप्लाइंग कोणता रूल, एल हॉस्पिटल रूल, किंवा तुम्हाला कॉची रूल पण म्हणतात बरेच वेळा. एल हॉस्पिटल रूल म्हणा, कॉची रूल म्हणा, एल हॉस्पिटल्स रूल सेम रूल आहे. बेसिकली काय करतो आपण, न्यूमरेटरला सेपरेट डिफरन्शिएट करतो आणि डिनॉमिनेटरला सेपरेट डिफरन्शिएट करतो. बघा, जेव्हा आपण याला डिफरन्शिएट करू तर आधी लिमिट तशीच राहणार की लिमिट x टेंड्स टू a पण तसाच आहे, आणि स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. सो 2 टाइम्स साइन x, नंतर साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस x प्लस b तसाच राहणार. आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह, सो 1 अपॉन कॉस x, आणि नंतर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. हे झाला आपला डेरिव्हेटिव्ह. आणि खाली क्यूबचा डेरिव्हेटिव्ह टू द पॉवर 4चा डेरिव्हेटिव्ह 4 समोर आला आणि एक्सचा क्यूब. ठीक आहे. आता बघा, ही लिमिट एक्झिस्ट करायला पाहिजे. ही जर लिमिट एक्झिस्ट करायला पाहिजे म्हणजे एक तर व्हॅल्यू पुट केल्यावर आन्सर असायला पाहिजे, ए नाही ते 0 आहे. ठीक आहे. एक त्याचा आन्सर असायला पाहिजे, किंवा 0/0चा फॉर्म असायला पाहिजे. आधी आपण लिहून बघू. बघा, 2 टाइम्स 2 इंटू साइन इंटू कॉस काय असते, साइन 2 थीटा असते. जर माहीत असेल तर छान, जर नसेल माहीत तरी काही फरक पडणार नाही. a टाइम्स साइन 2x, ठीक आहे, मायनस साइन अपॉन कॉस काय असते, tan x असतो. ठीक आहे. आणि सोबत आहे b tan x, आणि शेवटी झाला 4x³. आता हे काय, लिमिट x टेंड्स टू 0. बघा, परत त्याच्यामध्ये तुम्ही लिमिट पुट करून बघा. जर तुम्ही 0 पुट केला इक्वेशनमध्ये, ही व्हॅल्यू काय होणार, a इंटू 0, कारण की साइन 0ची व्हॅल्यू 0 असते. इथे काय होणार, मायनस b इंटू tan 0ची व्हॅल्यू पण 0, आणि 0 ऑलरेडी डिवाइडमध्ये आहे 4 इंटू 0. हा परत कुठला फॉर्म झाला, 0/0चा फॉर्म. परत काय होता, 0/0चा फॉर्म. आणि त्याचं सोल्युशन भेटणार नाही. ठीक आहे. 0/0 झाला. आता 0/0 आपण सॉल्व्ह करू शकत नाही. याला परत काय अप्लाय करणार, सेम रूल अप्लाय करणार. जेव्हा तुम्ही सेम रूल अप्लाय करणार तर लिमिट x टेंड्स टू 0, आधी a तसाच राहिला. साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला, कॉस 2x, आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 मल्टिप्लायमध्ये, मायनस टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² इंटू b, आणि 4x³ डेरिव्हेटिव्ह झाला 4 इंटू 3x². आता इथे चेक करून बघा, जर तुम्ही लिमिटची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय होणार. तर लिमिटची व्हॅल्यू 0 पुट केली, बघा आता इथे काय चेंज होणार आहे. जर तुम्ही लिमिटची व्हॅल्यू 0 पुट केली तर मला भेटलं 2 टाइम्स a कॉस ऑफ 2 इंटू 0, म्हणजे कॉस 0 झाला ॲक्च्युली. अगेन sec² ऑफ 0 इंटू b अपॉन 4 इंटू 2, 12 0चा स्क्वेअर, 12 इंटू 0चा स्क्वेअर. आता बघा इथे खास गोष्ट काय आहे,
कॉस झिरोची व्हॅल्यू 1 असते, तर हा झाला 2a आणि सेक झिरोची व्हॅल्यू किती आहे 1, कारण तो 1 अपॉन कॉस आहे. सो 1 इंटू बी अपॉन काय झालं 0. खास गोष्ट बघा, डिवाईडमध्ये काय आलेलं आहे 0 आलेलं आहे, पण जसं आपण इक्वेशनमध्ये बघितलं आहे या गोष्टीची लिमिट एक्झिस्ट करते. जर लिमिट एक्झिस्ट करायची आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्येच नव्हे तर उपर पण काय असला पाहिजे 0 असला पाहिजे, तेव्हाच काय बनणार हा 0/0चा फॉर्म. या क्वेश्चनवर आपण इथून हे समजू शकतो की जे डिनॉमिनेटर 0 होता म्हणजे वरची व्हॅल्यू पण काय व्हायला पाहिजे 0. सो देअरफॉर आपल्याकडे एक इक्वेशन आलं की 2a - b काय व्हायला पाहिजे 0 व्हायला पाहिजे. आणि आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. का बरं पॉसिबल आहे, कारण की लिमिट जर एक्झिस्ट करत असेल तर फक्त डिनॉमिनेटर 0 होऊन चालणार नाही, न्यूमरेटर पण काय व्हायला पाहिजे 0 व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला आणखी याला समोर जाऊ. या क्वेश्चनला आणखी 0/0 आता ॲझ्युम करून चाललो आपण. आणखी एकदा याला आपण एल हॉस्पिटल रूल अप्लाय करू किंवा कॉजेस रूल अप्लाय करू. सो परत डिफरन्शिएट करायचं, न्यूमरेटरला सेपरेट, डिनॉमिनेटरला सेपरेट. सो कॉस 2चा डेरिव्हेटिव्ह होणार sin 2. सो ऑलरेडी 2 होता ए, कॉसचा डेरिव्हेटिव्ह झाला sin 2x इंटू अगेन 2 मायनस होतो ना, मायनस बाहेर लिहिलेलं. ठीक आहे, मायनस सेक स्क्वेअर बी तसाच आहे. सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होते, आधी 2 बाहेर आला, सेक तसा झाला आणि सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. जर आठवत असेल तर ठीक आहे, नसेल आठवत तुम्ही याला कॉस करून पण करू शकता, 1 अपॉन कॉसचं डेरिव्हेटिव्ह. पण बेसिकली सेकचा डेरिव्हेटिव्ह माहीत असायला पाहिजे, तिथे सेक एक्स टॅन एक्स. आणि खाली 4 3 12 ऑलरेडी होते, 12 इंटू 2 आणि हा झाला एक्स. ठीक आहे, आता खूप सिम्पल आहे एकदम. तर सेम प्रोसिजर फॉलो करतो आहे आपण की लिमिट एक्स टेन्स टू 0. 2 इंटू 2 किती झाला -4a sin 2x मायनस 2 टाइम्स b हा झाला सेक स्क्वेअर एक्स टॅन एक्स डिवायडेड बाय 2 इंटू 12 24x. परत एकदा लिमिट पुट करून चेक करून बघा. लिमिट जर पुट केली साइन ऑफ 0 किती झाला 0, हा वरचा पूर्ण 0. टॅन ऑफ 0 किती झाला 0 आणि खाली पण काय 0, तर परत झाला 0/0 फॉर्म. म्हणजे इथे लिमिट एक्झिस्ट करत आहे पण आपल्याला कुठलंही रिलेशन भेटलेलं नाही. त्यासाठी आणखी फायनल एकदा आपण करू शकतो काय, सेम रूल. कुठला रूल, एल हॉस्पिटल रूल म्हणा किंवा कॉजेस रूल म्हणा. परत आपण तो एकदा रूल अप्लाय करू शकतो आणि तो रूल अप्लाय केल्यावर आपल्याला काय मिळेल, लिमिट एक्स टेन्स टू 0 -4 तसाच आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला कॉस 2x आणि 2x डेरिव्हेटिव्ह झाला 2 मायनस, आता इथे बघा 2b तसाच होता. इथे 2 फंक्शन आहे सेपरेट, त्याला u इंटू v करा. फर्स्ट फंक्शन काय सेक स्क्वेअर एक्स फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. त्यांचा डेरिव्हेटिव्ह काय झाला त्यांचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहितो मी. त्यांचा डेरिव्हेटिव्ह परत झाला सेक स्क्वेअर एक्स प्लस अगेन सेकंड फंक्शन आता कुठला आहे टॅन एक्स आणि सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, आधी सेक एक्स येणार 2 टाइम्स आणि नंतर मग सेकचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. टोटल डिवाइड बाय किती आहे 24xचा डेरिव्हेटिव्ह फक्त 24. ठीक आहे, थोडंसं मोठं डिफरन्सिएशन आलं. आता थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ आपण. सो लिमिट एक्स टेन्स टू 0 -4 इंटू 2 -8a cos of 2x minus 2b sec into sec to the power 4 sec to the power 4x plus 2 times tan into tan sec into sec. हा झाला sec square x आणि tan square x divided by 24. परत त्याची लिमिट एक्झिस्ट करते आहे. लिमिट जर एक्झिस्ट करत असेल तर आपण काय करणार आहे, इथे व्हॅल्यू पुट करायची. कसली व्हॅल्यू, लिमिटची व्हॅल्यू 0 पुट करून बघा. जर तुम्ही 0 पुट केला तर तुम्हाला काय भेटणार बघा. लिमिटची व्हॅल्यू पुट करतो मी आता. कॉस 2 इंटू 0 कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू काय असते 1. सो हा झाला -8a. इथे किती आहे -2b. सेक 0ची व्हॅल्यू आहे 1. सो 1चा पॉवर 4 1 प्लस 2 टाइम्स सेकची पॉवर 1. टॅन 0ची व्हॅल्यू 0 डिवाइड बाय 24. आणि लिमिटचा आन्सर किती आहे आपलं 1/2 आहे. हे गिवन आहे आपल्याला. आता बरं थोडं सिम्प्लिफाय करून घ्या. इथे बघा तुम्ही थोडं सिम्प्लिफाय केलं तुम्हाला काय मिळणार -8a आता 0 झाला -2b अपॉन 24 इक्वल्स टू 1/2
किंवा आणखी सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय जर केलं तर या 2ने हा 2 गायब झाला, 12 राहिलं इथे. वरून पण तुम्ही 2 कॉमन काढू शकता. तुम्हाला मिळालं -4a - b अपॉन 6 = 1. किंवा तुम्ही इक्वेशनला लिहू शकता -4a - b = 6. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आपल्याकडे ऑलरेडी असं इक्वेशन होतं, तुम्हाला आठवत असेल तर इक्वेशन काय होतं, 2a - b = 0. आता या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू. म्हणजे तुम्ही इथून डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता की b = तुम्हाला काय भेटलं 2a. ही व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करायची. सो -4a - b ची व्हॅल्यू किती आहे 2a = 6. हे झालं माझं -6a = 6 डिवायडिंग बोथ साईड बाय 6. आपल्याला काय मिळालं बघा, 6 आणि 6 कॅन्सल, इथे 6 कॅन्सल तर 1. सो a = तुम्हाला भेटलं -1. ठीक आहे. आणि b किती आहे, b आहे 2 टाइम्स a. सो b = 2 टाइम्स -a ची व्हॅल्यू किती आहे -1. सो b = तुमचं झालं आहे -2. सो युअर फायनल आन्सर इज a = -1, b = -2. कशासाठी, जर ह्या गिवन क्वेश्चनसाठी लिमिट एक्झिस्ट करत असेल तर.